आज कार्यक्रम झाला डिकाईतर्फे, तर हा कार्यक्रम माझा नसून इथले जे सर्व जे आयोजक असतील, टोळे सर असतील, शेखर यादव सर असतील, सातपुते सर, त्यांचे जे टीम आहे मेंबर, ते सगळे शिक्षक असतील, यांच्या सगळ्यांमुळं आज दिव्यांगांमध्ये जो आनंद त्यांना मिळाला, तो जो आज आपले जे दिव्यांग असतील, सर्वसामान्य मुलं असतील, त्यांना ज्या त्यांच्या चित्रकलेमुळं त्यांना जो मान सन्मान आणि गौरव मिळाला, ते सर्व श्रेय मी या सगळ्या टीम मेंबरला देतो. असंच दरवर्षी मला हा कार्यक्रम करावा असं त्यांनी सगळ्यांनी ताकद द्यावी, आशीर्वाद द्यावा, जेणेकरून मी दरवर्षी असे नवोदित दिव्यांग जे युवा असतील, लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना हा कार्यक्रम करत राहावा. आणि तसेच महिला दिनानिमित्त मी 3 लोकांना जे सत्कार केला, ते त्यांनी आजपर्यंत कित्येक महिलांना घडवलं, कित्येक महिलांना रोजगार दिला, त्यांना पण मनापासून धन्यवाद बोलतो आणि माझा शब्द संपवतो. आपण इथं सर्टिफिकेट दिलं डिकाईतर्फे आणि सगळ्यांना पहिले दुसरे जे पहिलं नाही, जे सर्वोत्कृष्ट आहेत त्यांना मानधन दिले. प्रत्येक विद्याला आमच्या यथाशक्तीने थोडंफार मानधन दिलं. मानधन, प्रमाणपत्र आणि चिन्ह असं स्वरूपाचं पारितोषिक आम्ही यावेळेस आणि दरवर्षी देत राहणार आहोत. आणि यात सर्वांनी सहभागी होऊन हे कार्यक्रमात जे पुणे जिल्हा आहे ते पूर्ण महाराष्ट्रात व्हावं असं मी टोळे साहेबांना सांगतो. आणि पूर्ण महाराष्ट्रभर नंतर सरकार व इथं सामाजिक संस्थांनी एकत्र होऊन हा कार्यक्रम पूर्ण जोरदार आज 10 डिसेंबर दिव्यांग दिनानिमित्त होत असतो. परंतु आमचे जे डायरेक्टर आहेत ते SR कुलकर्णी सर, त्यांच्या तब्येतीमुळे आम्ही पुढं ढकलला गेला आणि आज या महिला दिनानिमित्त दोन्ही कार्यक्रम आम्ही दिव्यांग उद्योजक, दिव्यांगांना सहकार्य करणारे जे महिला असतील आणि दिव्यांगजन आणि सर्वसामान्य यांचं जे स्पर्धा आम्ही दरवर्षी करण्यात येणार आहे. किती स्पर्धक होते यामध्ये? टोटल आम्ही ऑनलाईन 1500 ते 1600 स्पर्धक होते. आज 350 लोक सर्वसामान्य व इतर दिव्यांग मिळून 350 ते 400 लोक होतं. त्यामध्ये आम्ही जवळजवळ 30 लोकांना या पारितोषिक आणि इतर सर्वांना सर्टिफिकेट देतो. म्हणजे इतका भरघोस प्रतिसाद या फक्त टोळे सर आणि त्यांच्या टीममुळं मिळालं. त्याने जे एक परिश्रम केलं, आम्ही फक्त येऊन इथं भाषण किंवा यासाठी आलो, पण खऱ्या अर्थाने त्या टीम मेंबरला मी धन्यवाद देतो की ज्यांनी या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतका चांगला प्रतिसाद आणि दिव्यांग व सर्वसामान्य मुलांमध्ये आनंद त्यांना मिळाला. या जगात सर्वात महत्त्वाचे जो आहे तो लोकांमध्ये आनंद, उत्साह निर्माण करणं आणि हे कार्य मी डिकाईतर्फे करण्यात येणार. हेच आमच्या ज्या डिकाईतर्फे जे करतो आहे त्यामध्ये जो टीम आहे, न्यू इंग्लिश स्कूलचे जे प्राचार्य असतील सर्व, यांना मी परत एकदा धन्यवाद बोलतो. आणि असेच आमच्यावर राहून तुम्ही आम्हाला सहकार्य आणि हा कार्यक्रम पूर्ण देशभर राहावं असं मी विनंती करतो. मूर्ती रघुनाथ यमुल गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने दिव्यांग मुलांसाठी जी चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली होती, ही खरंच खूप चांगला उपक्रम आहे. की दिव्यांग देखील कुठल्याही प्रकारे कमी नाही आहेत, ते इक्वल आहेत आणि त्यांना इक्वॅलिटीची जाणीव करून देण्यासाठी ही जी स्पर्धा आयोजित केली, त्याच्यामुळं ह्या डिकाई संस्थेचं, रघुनाथ यमुल गुरुजींचं आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. हा खूप चांगला उपक्रम आहे आणि हा असाच चालू राहावा अशासाठी शुभेच्छा देतो. कौन सा क्या बनाया था पेंटिंग में? लीव्स बनाया था, अच्छा बनाया था. क्या सोच के बनाया था ऐसे? नीचे वाटर कलर ड्राइंग किया, ऑरेंज कलर पेंट किया, येलो कलर पेंट किया, लाइट ब्लू पेंट किया, रेड पेंट किया. आप विनर हो, आप कैसा लग रहा है? मुझे भी अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है और पूरा टीम को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ, कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ. बहुत ही बढ़िया ऑर्गेनाइज़ किया है और जो ये हौसला अफजाई सब बच्चों की हो रही है वो बहुत इम्पॉर्टेंट है और पूरा इंक्लूसिविटी के ऊपर पूरा ध्यान दिया गया है और सबको अप्रिशिएशन मिल रहा है. पेंटिंग कब से कर रहे हैं आपके बेटे? ये इसको हो गए अभी 3 साल तो हो गए जो पूरा मन से लगा हुआ है. तो काफ़ी उसको रहता है कि मुझे रोज़ कुछ ना कुछ टाइम तो लगाना ही है पेंटिंग के ऊपर. बाकी उसका स्कूल का भी काफ़ी अच्छा सपोर्ट रहता है, मैम का. तो अमनोरा स्कूल ने काफ़ी अच्छा सपोर्ट किया है. थँक्यू. दिव्यांग मुलांसाठी जो प्लॅटफॉर्म दिला तो खरंच खूप सुंदर होता की या मुलांना खूप कमी एक प्लॅटफॉर्म मिळतो. तर या दृष्टीने ते मुलं म्हणजे आपण बघितलं असेल की पूर्ण जेव्हा कॉम्पिटिशन सुरू होते त्यांना जो तो आनंद झाला पूर्ण, तो खूपच खरंच म्हणजे प्राईज भेटण्याच्या दृष्टीने नव्हतं हे काही सगळं, पण त्यांनी खूप ते एन्जॉय केलं
आणि मी ॲमेनोरा स्कूलकडून आहे. माझ्या स्कूलचा रणबीर सोनी, त्याला प्राईज भेटलं. आम्हाला नक्कीच खूप आनंद आहे आणि बाकी मुलांप्रमाणेच तेही खूप स्पेशल चाइल्ड म्हणून नाही, पण ते खरंच स्पेशल आहेत की त्यांनी खूप सुंदररित्या त्यांनी त्यांचे ड्रॉइंग दाखवले. त्यांना एक छान प्लॅटफॉर्म मिळाला, त्यामुळे मी दिकाईचे आभार मानते. थँक्यू. मी डॉक्टर शोभा कारेकर गरवारे महाविद्यालयामध्ये आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची मी इन्चार्ज आहे. दिव्यांग मुलांसाठी आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची खास अरेंजमेंट्स करत असतो. आमचे 5 विद्यार्थी आज बँकेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि चांगल्या अधिकारी पदावरती देखील आहेत. आणि 40 विद्यार्थी दिव्यांग जे आहे त्यांना आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून स्कॉलरशिप्स पण मिळवून देतो आणि त्यांचं PG पर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही त्यांच्याकडून सगळ्या प्रकारे व्यवस्थित त्यांना यश संपादन करता येईल असं आम्ही त्यांच्यासाठी मार्गदर्शन नेहमी अरेंज करत असतो. गरवारे महाविद्यालय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आता डिकाईबरोबर आम्ही जोडलं गेलेलं आहेत. डिकाईचे आदरणीय रघुनाथजी येमूल सर यांचे खूप छान प्रयत्न आहेत की दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं आणि दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं करायचं. हे जे स्वप्न त्यांचं आहे ते आता खरोखर साकार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे सगळे दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण देता येईल याचा प्रयत्न हे येमूल सर नेहमी करत असतात आणि येमूल सरांची मी खरोखर आभारी आहे की आमच्या विद्यार्थ्यांना देखील ते अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणार आहेत. थँक्यू सो मच. जो डिकाईनी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, त्या मुलांची चित्र पाहून अतिशय आनंद झाला की किती सुंदर चित्र काढली होती. फार सुरेख काम आहे आणि डिकाईनी जे पुढाकार घेऊन दिव्यांग मुलांची जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि मी सोहम फूड्सची प्रोप्रायटर आहे. आमचे अनेक प्रकारची पिठं, पापड आणि उपासाचे पदार्थ आहेत. तर त्या सगळ्यांची ही सगळी उत्पादनं आमची देशात आणि 12-14 इतर बाहेर देशातही जातात. तर आम्ही आता डिकायबरोबर एक म्हणजे दोघांचा मिळून एक करार करतो आहे की ज्याच्यामुळे दिव्यांग मुलांना आमची उत्पादनं सेल करता येतील आणि त्यांचा त्यात सहभाग राहील आणि त्यायोगे त्यांच्याकडे काहीतरी आपली मदत होईल अशा यांनी काम करणार आहोत. आणि मला आवडेल त्यांच्याबरोबर अधिक काम करायला. धन्यवाद. या लहान मुलांना मी मोठं केलं, त्यांच्या पायावर उभं केलं, एवढं माझं ध्येय होतं. आणि जेवढं समाजासाठी करता येईल कारण तेवढं मी करते आणि गुरुजींची कृपा आमच्यावर. देवाने बुद्धी दिली, आम्ही आपले केले लहानपणापासून.